सर्व दिव्यांग बांधव आणि जे संजय गांधी निराधार योजना यांच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सांगत आहे जे संजय गांधी निराधार योजना आहे यांच्यासाठी मे ते जून या महिन्याचा अनुदान वाटप आलेलं आहे। तरी सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना पैसे पाठवलेले आहेत, तरी हे आपल्याला लवकरात लवकर देतील। आणि हा GR आहे, मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो। संजय गांधी निराधार अनुदान योजना वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेवर खर्चासाठी माहे ते जुलै 2024 करिता अनुदान वाटप। म्हणजे जे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जेवढे पण शेतमजूर, वृद्ध, अपंग एवढे येत असेल त्यांच्यासाठी अनुदान 2024 मध्ये वाटप आहे। GR आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शासन निर्णय क्रमांक पण दिलेला आहे आपल्याला। आपण शासन निर्णय बघूया। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये 01 वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना सहाय्य या योजनेखाली आस्थापनेसाठी 4,19,29,460 रुपये इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालय वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे जे पण आपल्याला आता समजून घ्या, मे ते जुलै या महिन्याचा निधी आपल्याला सर्वांना पाठवलेला आहे। तो निधी आपण बघू शकता इथे किती आहे तर 41,87,848,760 रुपये एवढा निधी आपल्याला आलेला आहे। जे शेतमजूर आहे आस्थापनेसाठी यांच्या पण साठी निधी आलेला आहे 17,17,25,840 रुपये इथला निधी आपल्याला आलेला आहे। आता बघूया आपण आता वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तरतुदीतून 01 वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य या योजनेखालील आस्थापनेसाठी रुपये 4,19,30,460 रुपये इतका निधी BIMS प्रणालीवर वितरित केला आहे। सदरून निधी सर्व विभागीय आयुक्तालय कार्यालयांना मे ते जुलै 2024 या कालावधीसाठी 01 वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या वितरण प्रमाणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे हा निधी जेवढा पण आपण बघला आतापर्यंत 10 कोटी 4 कोटी हा निधी हा आलेला आहे। हा BIMS प्रणाली म्हणजे ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवलेला आहे। आता सर्व विभागीय आयुक्त यांच्या आयुक्तालयामध्ये पाठवलेला आहे। तर समोर बघा काय म्हणतात तर सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांना यासोबत जोडलेला वितरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेला अनुदान वाटप अद्याप त्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदान आवश्यकतेनुसार वाटप करावे। म्हणजे हा जेवढा पण निधी आलेला हा विभागीय आयुक्तालयाला आलेला आहे। आता आयुक्त काय करणार, हा निधी पूर्ण जिल्ह्यामध्ये पाठवून देणार आणि जे जिल्हाधिकारी साहेब आहे त्यांनी तो निधी त्या जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना तेवढा निधी त्यांच्या तहसीलमध्ये तालुक्यामध्ये देऊन द्यायचा आहे। सदरून वितरित अनुदान संजय गांधी निराधार योजना जिल्हा आस्थापनेसाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053 जिल्हा प्रशासन 093 जिल्हा 01 सर्वसामान्य आस्थापना या लेखाशीर्षकाखाली आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेच्या खर्चासाठी मागणी क्रमांक N2 मुख्य लेखाशीर्ष 2053
इतर प्रशासन 094/01 इतर आस्थापने -0101 वृद्ध भूमिक शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेखालील आस्थापनांना खर्च 2053 1178 या लेखाशीर्षकाखाली खर्च टाकावा। सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या सपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। त्यांनी त्यांच्या सपूत करण्यात आलेल्या अनुदानामधून केलेल्या खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवावी। खर्चाचा ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाचे वितरण प्रमाणपत्र प्रत या विभागीय लेखा परीक्षण कार्यालयास व या कार्यासनास पाठवावी। तसेच उपयुक्तता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावी व ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच योग्य उपयोगिता प्रमाणपत्र महालेखाच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांच्याकडे राहील। म्हणजे जर हा निधी आलेला आहे, सर्व विभागीय आयुक्तांनी हा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे, तर जिल्हाधिकारी हे त्यांच्या तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये देणार आणि त्या तालुक्यामध्ये दिल्यानंतर त्यांच्याकडून जे प्रमाणपत्र घेणार, त्यांना जेवढी आवश्यकता आहे निधीची तेवढीच आवश्यकता जिल्हाधिकारी साहेबांनी तिथे त्या तहसीलमध्ये किंवा तालुक्यामध्ये त्यांना द्यावी असं यामध्ये लिहिलेलं आहे। हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प 2024 प्रकर 34 अर्थ 3 दिनांक 1/4/2024 अन्वये विभागाने दिलेल्या प्रशासकीय प्राधिकाऱ्यानुसार निर्गमित करण्यात येत आहे। हा GR आपल्याला वित्त विभाग यांच्याकडून आलेला आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांचे संगणक संकेतांक हा आहे, तुम्ही बघून घ्या असा आहे। हा आधी डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा GR आहे। हा GR तुम्हाला www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहे। तुम्हाला हा GR काढता येत नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा, कारण मी तुम्हाला GR काढणे पण शिकवेल। आणि हा GR बघा तुम्ही कोणत्या विभागाला किती पैसे आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता। बघा पुणे आहे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद एवढे 6 विभाग आहे। 6 विभागांना पुरे त्यांनी पैसे दिलेले आहे। 10,46,87,190 रुपये हा पाठवलेला आहे। हे खालचा जो निधी आहे भूमिहीन शेतकरी व वृद्ध यांच्यासाठी 4,29,31,460 रुपये हा निधी आहे। आणि मित्रांनो, हा निधी आपल्याला लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये येणार आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेला आहे, आता ते आपल्या तहसीलमध्ये देणार, तहसीलमधून आपल्या अकाउंटमध्ये येणार, त्याला थोडा वेळ लागतो। तर सर्वांचा संजय गांधी निराधार योजनामधून पैसे येणार आहे, तर सर्व मित्रांनी पगाराला घाई न करता थोडं थांबावं, कारण की हा निर्णय आलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता कोणत्या विभागाला किती पैसे दिलेले आहे, तुम्ही इथे सगळे बघू शकता। आणि तुम्हाला GRची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कोणती अडचण असेल तर कमेंट करा, आम्ही त्या कमेंटनुसार कोणती अडचण असेल त्या अडचणीला सोडवायला प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो।